जळगावच्या कानसवाड्यामधील माजी उपसरपंचांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीला अटक. भरत पाटील असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव. अद्यापही इतर 2 आरोपी फरार. जळगाव जिल्ह्यामधील कासनवाडा गावाचे माजी उपसरपंच युवराज कोळींची हत्या. मंत्री गुलाबराव पाटलांकडून शासकीय रुग्णालय गाठत युवराज कोळींच्या परिवाराची सांत्वनपर भेट. मंत्री जयकुमार गोरेंच्या खंडणी प्रकरणात आणखी एकाला अटक. शिंदे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदारांना अटक. संबंधित महिलेसह अनिल सुभेदारांचा सहभाग असल्याचा आरोप. सांगलीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेत्यांचा प्रवेश होण्याची चर्चा. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जतचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजित घोरपडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येणार असल्याची चर्चा. नमो शेतकरी आणि लाडकी बहिणी या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ हा 8.25 लाख महिलांनी डबल लाभ घेतला. माहिती आणि तंत्रज्ञान विभागानं केलेल्या तपासामध्ये माहिती उघड झाल्याची सूत्रांची माहिती. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाधित गावातील नागरिकांचा विरोध. पारगावमधील ग्रामस्थांकडून ग्रामसभेत विमानतळ विरोधाचा ठराव मंजूर. 7 गावातील नागरिक एकत्र येऊन विमानतळाला विरोध करणार. बुलडाण्यामध्ये बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार. 1.5 वर्षानंतर डीएनएच्या रिपोर्टमुळे प्रकरण उघडकीस. जलम पोलीस स्टेशन हद्दीमधील धक्कादायक प्रकार. पोलिसांकडून नराधमाला अटक. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये 12 वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पोलीस कोठडी. आरोपी शिक्षक विजय कुंडलकर विरोधात महिला आक्रमक. साताऱ्याच्या फलटणमधील श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकाची नियुक्ती. कारखान्याचे कार्यालय सील करून ताबा घेतला. कारखान्यावर प्रांताधिकारी म्हणून प्रियांका आंबेकरांची नियुक्ती. यवतमाळच्या लोणीमधील प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य अधिकारी गैरहजर. नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित. प्राथमिक आरोग्य केंद्राची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी. अखेर वाशिममध्ये अपहरण झालेल्या 14 वर्षीय अनिकेतचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न. अपहरण करणारे 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात. वाशिम पुसद मार्गावर पोलिसांकडून मृतदेहाचा शोध सुरू. पैठणच्या संत एकनाथ सहकारी कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांच्याकडून अध्यक्षपदाचा राजीनामा. घायाळ अध्यक्षपदी निवडून आल्यावर थकबाकीदार असल्यानं त्यांना पदमुक्त करण्यात आलं. लातूर शहरामधल्या आनंदनगर भागामध्ये दूषित पाण्याचा पुरवठा. नागरिकांकडून महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. चैत्रोत्सवात सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावं यासाठी देवस्थान ट्रस्टचा निर्णय. या काळामध्ये खासगी वाहनांना प्रवेश बंद. गडावर जाण्यासाठी 250 बसेसची व्यवस्था. हवामान विभागाकडून विदर्भात आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज येलो आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट. सध्या नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरले. कांद्याला केवळ 12 ते 13 रुपये प्रति किलोचा भाव. मागील 2 आठवड्यापूर्वी कांद्याला 24 ते 25 रुपये प्रति किलो भाव होता. कांद्याचे भाव कोसळत असल्यानं शेतकरी हवालदिल. नांदेड जिल्ह्यामध्ये हळदीच्या दरामध्ये मोठी घसरण. बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये आवक वाढल्यानं हळदीचे दर घसरले. येत्या काळामध्ये हळदीच्या दरामध्ये मोठी घसरण होण्याचा अंदाज. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गव्हाच्या दरामध्ये 400 रुपयांची घसरण. गव्हाला 2900 रुपयांपर्यंत दर. बाजारामध्ये गहू विक्रीसाठी आल्यानं दिवसेंदिवस दरामध्ये घसरण. अमरावती जिल्ह्यामध्ये 2 महिन्यात तब्बल 28 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रशासनाच्या मदतीची प्रतीक्षा. सततची नापिकी, कर्जाचा डोंगर, शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचा टोकाचा निर्णय. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर. 27 एप्रिलला मतदान तर 28 एप्रिलला होणार मतमोजणी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी होणार निवडणूक. पुण्यातील जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारामध्ये टोमॅटोचे बाजारभाव घसरले. टोमॅटोला किलोमागे 2.5 रुपयांचा भाव. कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी अडचणीत. कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फवारणीसाठी डिझेलची आवश्यकता. शेतकऱ्यांना डिझेल परतावा देण्याबाबत पडताळणी करण्यात येणार. सरकार या संदर्भात विचार करत असल्याची मंत्री दादा भुसे यांची विधिमंडळामध्ये माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. टाळ वाजवत शेतकऱ्यांचं कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये आंदोलन. पीक विमा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय गोदामातील हमालांचं आंदोलन. 3 वर्षांपासून हमालाचं वेतन थकलं. थकलेलं वेतन देण्यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं. बुलडाण्यामध्ये बंद पडलेल्या रस्त्याचं काम त्वरित सुरू करण्यासाठी नागरिक आक्रमक. ग्रामस्थ धडकले थेट नगरपालिकेवर. रस्त्याचं काम त्वरित पूर्ण न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा. पुण्याच्या भोरमध्ये नागपूरमधील घटनेच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आक्रमक. महिला पोलिसांशी गैरवर्तन करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी.
नागपूर घटनेच्या निषेधार्थ अहिल्यानगरमध्ये सकल हिंदू समाजाची निदर्शनं, पोलिसांना झालेल्या मारहाणीचा हिंदू समाजाकडून निषेध, हिंदू समाजानं पोलिसांना मागणीचं निवेदन दिलं. अमरावती जिल्ह्यामधल्या बडनेरामध्ये प्रहारच्या मंगेश देशमुखांवर जीवघेणा हल्ला, पशुसंवर्धन विभागामार्फत अनुदानावर मिळणाऱ्या म्हशी शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी गेले असता हल्ल्याची घटना. परभणीमध्ये सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर, वादग्रस्त पोस्ट न टाकण्याचं पोलीस अधीक्षकांचं नागरिकांना आवाहन, नागपूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी. नागपूर घटनेप्रकरणी सोलापुरात पोलिसांच्या समर्थनार्थ युवकांकडून घोषणाबाजी, पोलिसांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत पोलिसांचं समर्थन. जळगावच्या कानसवाडाचे शिंदेच्या शिवसेनेचे माजी उपसरपंच युवराज कोळींची हत्या, गावातील तिघांकडून सकाळी युवराज कोळींवर हल्ला, चॉपर आणि चाकूनं भोसकल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती. पुण्यामध्ये वाळू माफियांच्या विरोधात महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर, उजनी धरणामध्ये 5 बेकायदा बोटी पकडल्या, महसूल पथकाची दमदार कामगिरी. वर्धा जिल्ह्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई, 15 ट्रक, टिप्पर तसंच 2 चारचाकी वाहनं कारवाईमध्ये जप्त, आरोपींकडून 3,34,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांकडून तपास सुरू. वर्धा जिल्ह्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई, पवनी परिसरातून 15 ट्रकसह टिप्पर जप्त, पुलगाव आणि अलीपूर पोलिसांची कारवाई. जळगाव शहरातील हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 20,73,000 रुपयांची फसवणूक, या प्रकरणी गुन्हा दाखल, आरोपी फरार असल्याची माहिती, पोलिसांकडून शोध सुरू. लातूरच्या औसामध्ये 116 किलो गांजा जप्त, 15,81,000चा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत, पोलिसांकडून तेलंगणा, ओडिशा आणि महाराष्ट्रामध्ये गांजा तस्करी करणारी आंतरराज्य टोळी चिरबंद. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका फराह खान, अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री हुमा कुरेशी शिर्डीमध्ये साई समाधीचं घेतलं दर्शन. रायगडच्या माणगावमधील पळसगाव बुद्रुकमध्ये भैरी जोगेश्वरी वाघजाई देवीचा यात्रोत्सव जल्लोषात साजरा, यात्रेसाठी भाविकांची गर्दी, वाघजाई देवी नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध. परळीमध्ये शीतला मातेचा उत्सव, होळीनंतर देवीच्या उत्सवाला सुरुवात होते. परळी जवळील चांदापूर रोडवर शीतला मातेला नैवेद्य, या नैवेद्याचं गरजूंना वाटप. साताऱ्याच्या कराडमधील वडगावमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचं आयोजन, पृथ्वीराज चव्हाण यांनी बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला. सरदार शमशेर बहादर खंडेराव बर्गे यांचा रायगडावरील शौर्य दिवस, त्यांच्या साताऱ्यामधल्या बर्गे घराण्याच्या वतीनं उत्साहात साजरा, या शौर्य दिन कार्यक्रमाला रायगडावर 300 जणांची उपस्थिती. गोंदियामधल्या मामा तलाव दुरुस्तीनं होणार सिंचनामध्ये वाढ, तलाव दुरुस्तीवर होणार 92 लाखांचा खर्च, महिला आणि बालकल्याण सभापती पौर्णिमा ढेंगे यांच्याकडून निधी कमी न पडू देण्याचं आश्वासन. भंडारालगतच्या कोका अभयारण्याच्या बफर झोनमध्ये सरपण गोळा करण्यास गेलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला, वन्य प्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी अभयारण्यामध्ये चेन फेन्सिंग करण्यात येणार, 200 कोटींच्या निधीची तरतूद. सिंधुदुर्गमधील 2001 पासून बंद असलेले नरडवे धरणाचे काम सुरू होणार, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून आर्थिक पॅकेज वाटप करण्याचे आदेश, धरणग्रस्तांना हेक्टरी 50 लाख रुपये आर्थिक पॅकेज मिळणार. नाशिकच्या निफाडमध्ये कांदा पिकाचं उत्पादन आणि काढणीविषयी मार्गदर्शन शिबिर, राष्ट्रीय बागवानी अनुसंधान एवं विकास प्रतिष्ठानकडून शिबिराचं आयोजन. राज्य सरकारने दिलेल्या 5 महिन्यांचा कालावधी वाढवण्याच्या मागणीसाठी लाडक्या भावांचं आंदोलन, धाराशिवमध्ये लाडक्या भावांकडून थाली बजाव आंदोलन. रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर, अर्थसंकल्पात 37,78,00,000च्या महसुली खर्चाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी. रायगडच्या महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याची माहिती देणारी भीमसृष्टी उभारली जाणार, चवदार तळे सत्याग्रहाच्या 98व्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा. कारखाना निवडणुकीपासून लांब ठेवण्यासाठी उमेदवारी अर्ज छाननीमध्ये कारस्थान, निवास थोरात यांचा पत्रकार परिषदेमध्ये आरोप, येणारी निवडणूक सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढण्याचा थोरात यांचा निर्धार. वाशिममध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा, पीक नुकसानीसाठी निधी मंजूर, लवकरच शेतकऱ्यांना ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये मिळणार. शरद पवार गटाच्या नेत्या अंकिता पाटील ठाकरेंनी घेतली पार्थ पवारांची भेट, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. चिपळूणमध्ये मटका जुगार मुक्त अभियान, आशय लिहिलेल्या बॅनरची चर्चा, मटका अड्ड्यांची माहिती देणाऱ्याला 5,000चं बक्षीस, रत्नागिरी युवक काँग्रेसकडून तरुणांसाठी जनजागृती मोहीम. पुरंदर तालुक्यामधल्या प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांचं नाव द्या, जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मागणी. समृद्धी महामार्गावर 1 एप्रिलपासून टोलवाढीचा निर्णय, समृद्धीवर 19% अधिक टोल भरावा लागणार, संपूर्ण महामार्ग खुला होण्यापूर्वीच MSRDCकडून मोठी टोलवाढ, पुढील 3 वर्षांसाठी टोलवाढ लागू राहणार.
परभणीच्या पूर्णा शहरामध्ये पाण्यापासून वंचित नागरिकांचा अनोख्या पद्धतीने नगरपालिकेचा निषेध. महाडच्या चौदार तळ सत्याग्रहाच्या दिनाच्या निमित्तानं पाणी वाटप करत नगरपालिकेचा निषेध. पूर्णा शहरामध्ये मागील 20 ते 25 दिवसांपासून पाणी पुरवठा नाही. अकोला शहरामधल्या अशोक वाटिका चौकामधील सिग्नलचा खांब 10 दिवसांपासून रस्त्यावर पडूनच वाटिका चौकामध्ये अपघात झाल्यानंतर अद्यापही महापालिकेनं दुसरा खांब लावला नाही. परभणीच्या सेलू शहरामध्ये नगरपालिकेकडून रोड आणि नालीचे अर्धवट बांधकाम. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य. नगरपालिकेनं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी.